नमस्कार. चला आज बनवूया सगळ्यांची फेवरेट, तोंडाला अगदी चव आणणारी आपली झणझणीत अशी पुणेरी मिसळ. आता मिसळ ही पुणेरी, कोल्हापुरी की नाशिक हा प्रश्न वेगळा, पण आपण बनवतोय एक पुणेरी मिसळ जी चवीला अतिशय सुंदर लागणार आहे. इतकी टेस्टी, झणझणीत म्हणू शकता तुम्ही की चव तुम्ही याची कधीच विसरणार नाही. तुम्ही जर घरी बनवणार ना तर तुमच्या फॅमिलीमध्ये सगळेजण म्हणजे तुमचं कौतुकच करणार याची माझी गॅरंटी आहे. बनवायला थोडा वेळ जरी लागत असेल ना तर विकतच्यापेक्षा 100% ही छानच होते, जास्त होते, कितीही वेळा तुम्ही खाऊ शकता आणि चव मात्र एक नंबरच. त्यासाठी ना आधी आपण इथे 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. ते आपल्याला असे छान लांब लांब कट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एक छोटा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे, तोही मी इथे लांब लांब कट करून घेतलेला आहे. आता एका कढईमध्ये आपण आधी खोबऱ्याचे तुकडे टाकणार आहोत आणि थोडंसं तेल टाकून याला आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकायचं, खूप जास्त टाकायचं नाही. आणि हे थोडेसे काळपट व्हायला लागल्यानंतर ते लगेचच भाजायला सुरू होते, खोबऱ्याला वेळ लागत नाही. तर ते एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवायचं. आता त्याच कढईमध्ये आपण कांदा टाकूयात. इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या अंदाजाने तुमच्या घरात किती लागतात त्यानुसार तुम्ही कांदे घेऊ शकता. आणि इथे मी आता टोमॅटो कट करून घेते. कांदा शिजायला किंवा भाजायला वेळ लागतो, त्यामुळे मग मी तोपर्यंत एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे. आता बघू शकता कांदा आपला बऱ्यापैकी भाजत आलेला आहे. त्या स्टेजला तुम्हाला तिथे लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक टाकायचं. इथे मी एक लसणाचा गड्डा घेतलेला आहे. सोलून नाही घेतला तरी चालेल, डायरेक्ट टाका, जेणेकरून त्याची चव पण छान येते आणि नंतर तसंही आपण त्याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत. आता हा कांदा छानपैकी परतल्यानंतर त्यामध्ये आता टोमॅटो ॲड करतो आहे आपण. टोमॅटो खूप जास्त घ्यायचा नाही, नाहीतर मग टोमॅटोची टेस्ट जास्त येते. एखाद टोमॅटो घेतला मोठावाला तरीही ठीक आहे. कांद्यापेक्षा टोमॅटो नेहमी कमीच पाहिजे. आता टोमॅटोही छान थोडासा परतल्यानंतर थोडेसे कोथिंबीर आणि त्याचे देठ आपल्याला इथे टाकायचे आहेत. देठ आवश्यक आहे, असेल तर टाका, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे. मग त्यानंतर मी जवळपास 1 चमचा धने टाकलेले आहेत आणि 1 चमचा तेल टाकलेलं आहे. आता इथे ना तुम्हाला खसखस पण टाकायची आहे, पॉपी सीड्स, कारण त्याने पण आहे ना टेस्ट खूप छान येते. पण इथे मला खसखस बॅन आहे दुबईमध्ये, ती मिळाली नाही म्हणून मी ती टाकली नाही, पण तुम्ही नक्की टाका. आणि आता हे छान मिक्स केल्यानंतर हे वाटण आपण करून घेणार आहोत, तर ते आधी थंड करायला ठेवून द्यायचं आहे. आता करूयात आपली मटकी. तर त्यासाठी ना मी मटकी रात्रभर भिजत ठेवली होती. मोड आलेली मटकी असेल तर उत्तम, नसेल तर 3-4 तास भिजवूनही तुम्ही घेऊ शकता आणि इन्स्टंट बनवू शकता. आता कुकरमध्ये मटकी, पाणी, त्यानंतर मीठ आणि हळद टाकून मी 1 शिट्टी करून घेतली होती. जास्त शिट्ट्या करू नका, नाहीतर मटकीचा पूर्ण गाळ होऊन जाईल. किंवा डायरेक्ट तुम्ही कुकरच्या डब्यात ठेवून मग मटकी शिजवली तरीही चालेल किंवा अशी शिजवली तरी चालेल. आता जे वाटण आपण करायचं होतं त्याचं मिश्रण थंड झालेलं आहे. छानपैकी एकदम फाईन त्याची पेस्ट करून घ्यायची आहे, अजिबात मोठी ठेवायची नाही आहे. त्यानंतर आता कढईमध्ये भरपूर तेल टाकायचं. तेलाला अजिबात कंजूसपणा करायचा नाही. तेल टाकायचं तरच तुमची तर्री छान येईल. मग जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि जे वाटण आपण बनवलेलं होतं ते वाटण इथे टाकायचे आहे. वाटण टाकल्यानंतर ते लगेच तडतडायला सुरू होईल, तर 1 मिनिट फक्त झाकण ठेवा आणि काढल्यानंतर मग ते नॉर्मल होऊन जाईल. आणि आता त्याला छानपैकी असं मिक्स करून घ्या. 1-2-3 मिनटं त्याला छान असं आहे ना भाजून घ्या आणि त्यानंतरच मग मसाले टाका, जेणेकरून कांद्यामध्ये किंवा अद्रक लसूणमध्ये काही कच्चापणा राहिलेला असेल तर तो निघून जाईल. त्यानंतर ना इथे आता मी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे आधी, जी कमी तिखट असते. त्यानंतर घरातला लाल तिखट, हा आहे घाटी मसाला. कांदा लसूण मसाला असेल तर तो घाला. थोडासा मी कांदा लसूण मसाला घातला होता. आणि इथे मी आत्ता टाकलेला आहे शेवभाजी मसाला. तर मिसळ मसाला तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तो टाका किंवा शेवभाजी मसाला टाकला तरी चालेल. हा टोटल ऑप्शनल आहे, नसेल तरीही काही प्रॉब्लेम नाही आहे. कांदा लसूण मसाल्याने किंवा घाटी मसाल्यानेच त्याला 1 नंबर चव येते. स्पेसिफिक दुसरा कुठलाही मसाला नाही टाकायची गरज. त्यानंतर इथे थोडंसं तेल सुटेपर्यंत मस्तपैकी त्याला असं भाजून घ्या. हे बघा किती सुंदर आपला मसाला तयार झालेला आहे. आणि त्यानंतर जेव्हा असं तुम्हाला वाटेल की पूर्णपणे तेल सुटत आलेलं आहे, मसाला छान भाजला गेला आहे, तर एकदम उकळतं म्हणजे कडकडीत गरम पाणी ह्याच्यात टाकायचं. थंड पाणी अजिबात घालू नका, नाहीतर मिसळला तुमच्या कट येणार नाही किंवा तर्री येणार नाही. त्यानंतर मग तुम्हाला तुमची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्या, किती पातळ हवं आहे रस्सा. आणि त्यानंतर मग इथे मी आता मटकी ॲड करते जी आपली उकडलेली आहे. तर मटकी खूप जास्त ॲड नाही करायची, नाहीतर हे पूर्ण भाजीच तयार होईल मटकीची. पातळ पाहिजे आपल्याला मटकी, थोडीशी अगदी फक्त दिसायला पाहिजे इतकीच. हे बघा कट किती सुंदर आला आहे. आणि आता वरती जो फेस आला आहे हा फेस पूर्ण जाईपर्यंत उकळून घ्या. हे बघा असं. आणि त्यानंतर मग कोथिंबीर ॲड करा
आणि मग तुमची ही वडापाव मिसळ तयार आहे. मिसळचा रस्सा तयार आहे. याला कट म्हणतात किंवा कोणी सॅम्पलही म्हणतं. एकदम स्पायसी आणि मीठ पण टाकलेलं आहे, व्हिडिओमध्ये घ्यायचं राहून गेलं. त्यानंतर काय, तुमची मिसळ तयार आहे. घरच्यांना खुश करण्यासाठी तुम्ही तयार आहात. मस्तपैकी असं एखाद्या टेबलवरती किंवा एखाद्या छान ट्रेमध्ये डेकोरेट करा. मटकी, फरसाण, कांदा, लिंबू, पाव आणि त्याबरोबर ताक बनवायला विसरू नका. ताकाने खूप छान चव येते आणि एकदम परिपूर्ण प्लेट होऊन जाते. म्हणजे तुमची थाळी तयार होते, मिसळ थाळी. एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला कशी वाटली ते एकदा कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही आजपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेशन मिळत राहतील.